1 मे 2023ला कोलंबियाच्या विमानतळावरून एक छोटं विमान सेस्ना 206 टेक ऑफ झालं. त्या विमानात पायलट हर्नांडो डी मर्सिया आणि प्रवासी मॅग्डालेना आपल्या 4 मुलांसोबत प्रवास करत होते. त्या 4 मुलांपैकी तिघांचं वय होतं 13, 9 आणि 4 वर्ष आणि चौथा मुलगा जो आपल्या आईच्या मांडीवर बसला होता तो अवघ्या 13 महिन्यांचा होता. या 5 जणांच्या कुटुंबासोबत विमानात स्थानिक नेते हर्मन मेंडोजा हे 6वे प्रवासी होते. म्हणजे पायलट सोबत या विमानात एकूण 7 जण होते. मॅग्डालेना आणि तिची मुलं टोटा आदिवासींशी संबंधित होती. हे आदिवासी शहरात राहतात आणि ते आजही आपल्या मुलांना जंगलात कसं जगायचं हे शिकवतात. विमान ॲमेझॉनच्या जंगलावरून जात होतं, पण अचानक विमानाचं इंजिन बंद झालं. सेस्ना 206 हे सिंगल इंजिन विमान, त्यामुळे इंजिन बंद झालं आणि विमान जोरात खाली येत होतं. पायलट खूप ट्राय करत होता, पण त्याचे प्रयत्न फेल झाले आणि विमान ॲमेझॉनच्या जंगलात जाऊन कोसळलं. पण नशीब म्हणजे ते विमान झाडांना आपटत गेल्यामुळे विमानाचा वेग कमी झाला, त्यामुळे विमानाचा स्फोट झाला नाही. पण यात पायलट आणि हर्मन मेंडोजा यांचा जागीच मृत्यू झाला. मॅग्डालेना आणि तिची 3 मुलं बेशुद्ध पडली आणि 13 महिन्यांचा तो सर्वात लहान मुलगा तो जागा होता आणि मोठ्याने रडायला लागला. त्याच्या रडण्याच्या आवाजाने 3 मुलांनी मॅग्डालेनाला शुद्ध आली. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांना काहीच नव्हतं झालं, पण मॅग्डालेनाला दुखापतीमुळे चालता येत नव्हतं. हा अपघात सकाळी 7:30 वाजता झाला होता. आता 5 जण म्हणजेच मॅग्डालेना आणि तिची 4 मुलं ॲमेझॉनच्या मोठ्या जंगलात अडकले होते. कदाचित कोणत्या प्राण्याने हल्ला केला तर तिच्या मनात बरेच विचार सुरू झाले आणि इथेच ॲमेझॉनच्या जंगलात त्यांची सर्व्हायव्हल जर्नी सुरू झाली. त्या सगळ्यांचं पुढं काय झालं चला जाणून घेऊया. मॅग्डालेना एकाच आशेवर होती की हेलिकॉप्टर त्यांना वाचवायला लवकरच येईल. संध्याकाळ झाली पण कोणीच आलं नाही. सगळ्यांना आता भूक लागली होती. 13 महिन्यांच्या बाळाला तिने दूध पाजलं आणि बाकी मुलांना विमानात थोडं खायला होतं ते खायला दिलं. तिने स्वतः काहीच खाल्लं नाही. तिच्या डोक्यात एकच एवढंच होतं की रेस्क्यू टीम त्यांना शोधेपर्यंत खाणं पुरायला हवं, म्हणजे मुलं उपाशी राहणार नाहीत. रात्री प्राण्यांच्या आवाजाने आणि मच्छरांमुळे त्यांना झोप आली नाही. या दरम्यान रेस्क्यू टीम हेलिकॉप्टरने त्यांचा शोध घेतच होती. पण ॲमेझॉनचं जंगल इतकं मोठं आणि घनदाट होतं की त्यांना शोधायला अडथळे निर्माण होत होते. म्हणून दुसऱ्या दिवशी पायी शोध मोहीम सुरू झाली. ही पायी मोहीम सुद्धा अनसक्सेसफुल ठरली. विमानात लहान मुलासाठी पावडर दूध होतं, तरी ती मुलाला आपलंच दूध पाजत होती. तिला वाटत होतं की जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत तिच्या मुलाने तिचं दूध प्यावं, जेणेकरून पावडरचं दूध नंतरच्या वापरासाठी मिळेल. त्या 2 दिवस तिने काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून ती अशक्त झाली होती. आता 3रा आणि 4था दिवस असाच वाट पाहत गेला. 4थ्या दिवसानंतर विमानातलं अन्न संपायला आलं. विमानात 2 व्यक्तींचे मृतदेह होते, ज्यांच्यापासून आता घाण वास यायला सुरुवात झाली होती. सर्वात मोठ्या मुलाने आपल्या आईला आधार देऊन उचलण्याचा प्रयत्न केला, पण कमरेला झालेल्या दुखापतीमुळे तिचे पाय जवळपास सुन्न झाले होते. तिला चालताही येत नव्हतं. तिने तिच्या मुलांना मदतीसाठी विमानाजवळची जागा सोडायला सांगितली. आता ते 4घे लहान मुलं त्या जंगलात अनोळखी मार्गावर पुढे निघाले. जंगलात फिरणं धोकादायक तर होतंच, कारण कधी कोणता प्राणी हल्ला करेल काहीच अंदाज नाही. अखेरीस आईच्या आग्रहावर 4ही मुलांनी विमान आणि ती जागा सोडली आणि कोणत्याही मदतीच्या आशेने जंगलातील अनोळखी मार्गावर पुढे निघाले. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे ही मुलं टोटा जातीची होती. त्यांना जंगलाच्या आयुष्याबद्दल प्रशिक्षण मिळालं होतं. त्यांनी झाडावर चढून फळं तोडली, काही खाल्ली आणि काही सोबत घेऊन पुढे निघाले. ते 3 दिवस असंच पुढे जात राहिले. पण या अवाढव्य जंगलातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग त्यांना दिसला नाही. 7 दिवस उलटून गेले. 7व्या दिवशी संध्याकाळी रेस्क्यू टीमने विमान शोधलं. त्यांना 3 मृतदेह सापडले. याचा अर्थ त्या मुलांची आई सुद्धा दुखापतीमुळे आणि भुकेमुळे मरण पावली होती. पण ती मुलं गेली तरी कुठे? मग विमानाच्या आसपास तपास केला तेव्हा मुलांच्या पावलांचे ठसे सापडले. त्यानंतर ही बातमी जगभर पसरली की एक विमान कोसळलंय, ज्यातील 4 मुलं जिवंत बचावली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ती मुलं अजूनही ॲमेझॉनच्या जंगलात जिवंत भटकत होती. नंतर काही हेलिकॉप्टर्सच्या मदतीने ॲमेझॉनच्या जंगलात पाण्याच्या बाटल्या आणि अन्नाचे पाकिटं टाकण्यात आले, जेणेकरून त्या मुलांपर्यंत काहीतरी अन्न पाणी पोहोचेल. 20 दिवस उलटले, पण मुलांचा शोध अजूनही लागला नव्हता. याच काळात मुलांना आकाशातून टाकलेली काही अन्न पाण्याचे पॅकेट्स मिळाले, ज्यामुळे कसं बसं त्यांचं पोट भरत होतं. संपूर्ण कोलंबिया देश या मुलांसाठी प्रार्थना करत होता, पण मुलं कुठे आणि कशी आहेत हे कोणालाच कळत नव्हतं. रेस्क्यू टीमने मोठमोठे लाऊडस्पीकर सोबत ठेवले होते, ज्यावर ते ओरडून मुलांना हाक मारत होते. जवळपास 1 महिना उलटला होता आणि मुलांना शोधणं कठीण झालं होतं. शोधकार्यात आणखी एक गोष्ट करण्यात आली होती, ती म्हणजे बऱ्याच सर्च डॉग्सना सोडण्यात आलं. लोकांना वाटलं की लास्ट मोहीम ठरू शकते, कारण 1 महिना मुलांचा पत्ताच नव्हता. आता यातच पहिली चांगली बातमी आली की एका सर्च डॉगला त्या 13 महिन्यांच्या लहान मुलाची दुधाची बॉटल सापडली. आता मुलांचा शोध घेणाऱ्या लोकांच्या जीवात जीव यायला लागला. लगेचच जिथे बॉटल सापडली त्या एरियाच्या आसपास हेलिकॉप्टरने दुधाचे पॅकेट्स टाकण्यात आले. आता 40 दिवस उलटले होते
आणि सगळे थकून जंगलात आराम करत होते. तेवढ्यात त्या सर्च डॉगचा जोरात भुंकण्याचा आवाज ऐकू आला. सगळे खडबडून जागे झाले. सर्च डॉग वास घेत पुढे निघाला आणि त्याच्या मागे रेस्क्यू टीम. पुढे चिखलात मुलांच्या पायाचे ठसे सापडले. त्या ठशांचा शोध घेत घेत ते पुढे गेले आणि फायनली ज्या क्षणाची सगळे वाट पाहत होते तो क्षण आला. सर्च टीमला अखेर 40 दिवसांनी एका झुडुपाजवळ ती 4 मुलं सापडली आणि ती मुलं सुखरूप होती. फायनली मिशन पूर्ण झालं. पण एक गोष्ट वाईट झाली, ती म्हणजे ज्या रेस्क्यू डॉगमुळे ज्याचं नाव विल्सन होतं तो गायब झाला. तो कुठे गेला कुणालाच काहीच माहिती नाही. एका अधिकाऱ्याने सांगितलं की खरं तर विल्सन गेले बरेच दिवस या शोध मोहिमेत होता. दररोज एकच काम करण्याच्या सवयीमुळे त्याला हे समजलंच नाही की त्याचं काम पूर्ण झालंय. मुलं सापडल्यानंतरही त्याला वाटलं की जंगलात अजूनही हरवलेली माणसं शोधायची आहेत. त्यामुळे कदाचित एखाद्या आवाजाच्या दिशेने तो धावला आणि बचाव पथकाला त्या हरवलेल्या मुलांना लवकरात लवकर जंगलातून बाहेर काढायचं असल्याने त्यांनी विल्सनसाठी जास्त वाट पाहिली नाही आणि सर्वजण जंगलातून परत आले. 40 दिवस चाललेले रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफुल तर झालं, पण वाईट गोष्ट म्हणजे ज्या विल्सनमुळे त्या मुलांचा शोध लागला तो नंतर कधीच सापडला नाही. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.